आणि सगळ्यात सावध मी अक्षयला आवर्जून सांगेन, सगळ्यात सावध जर कोणापासून राहायचं असेल, तुला विरोधकापासून सावध राहायचं नाहीये, सगळ्यात पहिलं सावध जर राहायचं असेल तर तुझ्या गाडीत बसणाऱ्या माणसापासून सावध राहा, तर तू राजकारणामध्ये पुढे जा. हे मी माझ्या वडिलांना पण सांगतो आणि तुला पण सांगतो की सगळ्यात घातक माणूस तो जो गाडीत बसतो. जो माणूस गाडीत बसण्यासाठी घाई करतो ना, तो उतरले लावालावी केल्याशिवाय उतरणारच नाही या संकल्पनेतून तो गाडीत चढतो. काय करायचं गाडीत, काय बसेल आमच्या गाडीत, मग तू घेऊन जा गाडी, बाबा मी मोटरसायकलवर येतो, अजून काय. ते सगळ्यात घातक प्राणी आहे. नगर ते राहुरी ते बुरानगरचा प्रवास पार करत इतके सल्ले देणारे लोक गाडीत बसतात. मला नगर ते इथून पार करत इतके सल्लागार गाडीत बसतात. ठीक आहे, मी पडलो, पराभूत झालो, जीवनातून मी भरपूर शिकलोय, अजून अक्षय सुरुवात करतोय, पण म्हणून माझ्या तुला विनंती, कोणीही काही सांगितलं तर पहिलं फोन लावून हक्काने विचारायचं की हे तुम्ही केलंय का. 99% माझं उत्तर नाहीच असणार, पण तरी सुद्धा असं कुठलंही काम, कुठलंही वाक्य, कुठलाही शब्द जो आपल्या विश्वासाला तडा देईल, असा कुठलाही वाक्य, कुठलाही शब्द जो कडिले साहेबांबरोबर विश्वासघात करून दिसेल, ते काम सुजय विखे कधीही करणार नाही. आणि म्हणून हे नुसतं त्याच्या गाडीत बसणाऱ्या माणसाला नाही, माझ्या गाडीत बसणाऱ्या माणसांना पण सांगतो की जर माझ्या कानाला तुम्ही लागले, काही लोक विश्लेषक आहेत, राजकीय विश्लेषण फार आवडतं. दादा आपण असं केलं पाहिजे, अशी परिस्थिती होईल, तशी परिस्थिती गंभीर आहे. गावात तो ग्रामपंचायतला पडलेला आहे आणि तो विधानसभेचं विश्लेषण सांगू राहिला. या विश्लेषकांपासून जर तू सावध झाला ना, तू भविष्य कालावधीचा अहिल्यानगरचा सगळ्यात मोठा पुढारी ठरशील, हे पण तुला मी त्या ठिकाणी सांगतो.